नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला मोठं यश मिळालंय। मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाचा काल ऐतिहासिक शेवट झाला। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं। राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या 5ही मागण्या मान्य करत काल GR प्रसिद्ध केला। या निर्णयामुळे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पूर्णविराम मिळाला। मनोज जरांगे यांनी हा विजय मराठा समाजाच्या एकतेचा आणि जनशक्तीचा असल्याचं सांगत मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उपोषण सोडलं। सरकारच्या या निर्णयानं राज्यातील मराठा समाजात अभूतपूर्व आनंदाची लाट उसळली आहे। गेल्या 5 दिवसांचा संघर्ष, दिवसरात्र केलेला लढा आणि त्यामागचं आज फळ मिळालं, अशी भावना मराठा समाजाकडून व्यक्त केली जाते। नाशिकसह संपूर्ण राज्यात या विजयाचा जल्लोष सुरू झाला। विशेष म्हणजे नाशिकच्या कसबे सुकी शहरातील जंगम बाबा चौकात मराठा बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले। ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणाबाजी करत मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आला। आज या ठिकाणी एक ऐतिहासिक निर्णय झाला, जो गेल्या 2 वर्षापासून जरांगे पाटील हे आपल्या लढा देत होते मराठा समाजासाठी। तो गाव पातळीवर, देश पातळीवर चालू होता हा लढा कुणबी करता। तर आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचा विजय झालेला आहे। मी मायबाप सरकारचं अभिनंदन करतो की त्यांनी हा GR काढून आमच्या सर्व गरजू मराठ्यांना जो कुणबीचा दाखला दिला, त्याबद्दल मायबाप सरकारचं अभिनंदन आणि जरांगे पाटलांचा कोटी कोटी शुभेच्छा। आणि त्या माणसाला उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य लाभो हीच आमची परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। दिवस हा आपल्या सगळ्या मराठी कुणबी समाजासाठी अतिशय ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक दिवस जो घडला तो फक्त जरांगे पाटलामुळे घडलेला आहे। आणि जरांगे पाटील आज बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या रँकमध्ये जाऊन बसलेले आहे। त्यांनी तसं समाजासाठी आरक्षणाचं काम केलं असेल, शिक्षणाचं काम केलं असेल, इतरही उपेक्षित वर्गाचं जे काम केलं आणि त्यांना समाजामधून किंवा या शासकीय योजनेमध्ये जो काही लाभ होतो, त्या सवलती मिळायच्या, त्या सवलती आपल्याला त्यांनी मिळवून दिल्या। म्हणून त्यांची रँक आता, त्यांचे जो फोटो आहे आंबेडकर, महात्मा फुले किंवा शाहू महाराज यांच्या रँकमध्ये या ठिकाणी बसलेले आहे। आमच्या दृष्टीने जरांगे पाटील हे आता दैवत झालेलं आहे। एवढा मोठा गेल्या 4 ते 5 वर्षापूर्वी एवढा मोठा केलेला संघर्ष, एवढा मोठा मराठा कुणबी समाज एकत्र आणणं आणि त्या समाजाला न्याय मिळवून देणं ही अतिशय मोठी जबाबदारी या ठिकाणी जरांगेने या ठिकाणी करून दाखवलेली आहे। आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपला जो मराठा वर्ग आहे, जो कुणबी आहे, जो शेतकरी आहे, त्याला या ठिकाणी आरक्षणाचा फायदा नक्कीच या ठिकाणी होणार आहे। त्याच्यासाठी ज्या पद्धतीनं त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा जो काही कर्जमाफीचा जो विषय तो सुद्धा त्यांनी आता भविष्यात हाताळावा। त्यांच्या हाताला चांगले यश आहे। त्यांनी या विषयात जर लक्ष घातलं तर शेतकऱ्याच्या दृष्टीने ते अतिशय मोठं काम या ठिकाणी होईल। तेव्हा आपल्या समाजाला या ठिकाणी आरक्षण मिळालं, मराठा समाजाला आरक्षण मिळालं, जो बहुजन समाज आहे या आरक्षणाचं सरळ श्रेय जरांगे पाटलांना आहे। आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी अनुदान मिळणार आहे किंवा ती काही आरक्षण मिळणार आहे, ते आपल्या सगळ्या समाज बांधवांचं या ठिकाणी अभिनंदन। आणि त्यांचं ऋण किती शब्दात व्यक्त केलं तरी हे पूर्ण होणार नाही। तेव्हा जरांगे पाटलांना खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा। आणि त्यांनी जे काम करून दाखवलं ते समाज कायम त्यांचं ऋणी राहील अशी या ठिकाणी भावना व्यक्त केली। मराठा समाजातील तरुणाई, महिला, ज्येष्ठ नागरिकांनी या आनंद सोहळ्यात उत्साहाने सहभाग घेतला। आझाद मैदानावर सुरू झालेला लढा आज राज्यभर पोहोचला। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या संघर्षामुळे मराठा समाजाला नवसंजीवनी मिळाली। आता पुढील काळात आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकार किती ठोस पावलं उचलतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी निलेश सगर।